नमस्कार मित्रांनो, शब्दरंग वर्ड कलर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांना अतिसार झाल्यास काय उपाय करावेत याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बाळाला पोटात कोणतंही इन्फेक्शन झाल्यास किंवा इतर कारणामुळे जुलाब व अतिसार होऊ शकतात. पण अशा वेळी बाळाच्या आहारावर भरपूर लक्ष द्यावं लागतं, कारण एक चूक लहान बाळाचे शरीर हे अतिशय कमजोर असते, त्यामुळे त्याला शारीरिक समस्या खूप सतावतात. त्यापैकी एक समस्या म्हणजे अतिसार वा जुलाब होय. एखाद्या मोठ्या व्यक्तीला जेव्हा अतिसार वा जुलाब होतात तेव्हा त्याला किती त्रास होतो हे आपल्याला माहीतच आहे. विचार करा, लहान मुलाला किती त्रास होत असेल. अशा वेळी प्रत्येक आईवडिलांना सुद्धा मुलाची चिंता वाटत नसते. जुलाबावर वेळीच उपचार न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे बाळाची या काळात शक्य तितकी काळजी घ्यायला हवी. अशा वेळी प्रत्येक आईवडिलांच्या मनात एक प्रश्न उभा राहतो की बाळाला जुलाब आहेत तर त्याला काय खाऊ द्यावे जेणेकरून त्याचे जुलाब थांबतील. कारण अशा वेळी एक चुकीचा पदार्थ ही समस्या अधिक वाढवू शकतो. पण आता यापुढे हा प्रश्न तुम्हाला सतावणार नाही, कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून याची सर्व उत्तरे घेऊन आलो. जुलाब झाल्यास बाळाला अन्न कसे भरवावे. 6 महिन्यापेक्षा कमी वयाच्या बाळाला जुलाब झाल्यास त्याला केवळ आणि केवळ आईचे दूध आणि फॉर्म्युला मिल्क द्यावे. 6 महिन्यापेक्षा जास्त वयाच्या बाळाला दिवसातून 2 वेळा त्याचा रोजचा आहार थोडा थोडा द्यावा. अशा वेळी त्याला उपाशी पोटी ठेवणे योग्य नाही. मात्र बाळाला जबरदस्ती भरवण्याचा प्रयत्न करू नये. त्याला भूक लागली असल्यास आणि शरीराला गरज भासत असल्यास तो जमेल तेवढं नक्की खाईल. या काळात जास्तीत जास्त फळे त्याला भरवावीत. केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते, जे शरीरातील विष्ठा अधिक घट्ट करण्यास मदत. 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या बाळाला जुलाब झाल्यास तांदळाची पेज बनवणे फायद्याचे ठरते. आजही गावामध्ये हा उपाय मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. हा अतिशय सोपा उपाय असून कोणत्याही क्षणी वापरला जाऊ शकतो. जुलाब सुरू झाल्यावर शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. अशा वेळी ही कमतरता तांदळाची पेज भरून काढते. यामुळे विष्ठा बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते व कालांतराने जुलाब थांबतात. त्यामुळे एक प्राथमिक उपाय म्हणून तांदळाची पेज आवर्जून बाळाला भरवावी. हा उपाय 7 महिने किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या बाळांसाठी आहे. दही, ताक किंवा लस्सीमध्ये प्रोबायोटिक असतात, जे पोटामध्ये चांगले बॅक्टेरिया तयार करण्यास मदत करतात. यामुळे खराब पोटाची समस्या दूर होते. काही संशोधनातून हे देखील आढळून आले आहे की प्रोबायोटिक्समुळे अर्ध्या दिवसात किंवा जवळपास 2 दिवसात संक्रमणामुळे निर्माण झालेला अतिसाराचा त्रास संपून जातो. तुम्ही बाळाला साधे दही, लस्सी किंवा ताक देऊ शकता. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आणि व्हिडिओमध्ये काहीतरी माहिती वाटल्यास तुम्ही तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करू शकता. धन्यवाद.